स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे विद्यार्थी भावी शिक्षक म्हणून होणार आहेत, असे सर्व विद्यार्थी आणि आपण सर्व वेट अँड वॉचची भूमिका जाहिराती संदर्भात आपण घेऊन आहात, या सर्व विद्यार्थ्यांकरिता माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो अपडेट बघणार आहोत, हे अपडेट जे सायन्स आणि मॅथ आहे या संदर्भात कॉम्पिटिशन कसं आहे, संधी कशी असणार आहे आणि स्पर्धा कशी आहे, त्याचा कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो, गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत आलेला होता, आपल्याला ही संधी आहे का? कारण जे विद्यार्थी आपण सर्व जे माझे फॉलोअर्स आहात ते सर्वजण कमेंट करतायत, ग्रुपला मेसेज करतायत, सोबतच मला पर्सनल सुद्धा मेसेज करतायत की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा. त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवत आहे. आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी अपडेट मिळत असेल. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की पवित्र पोर्टलची जी भरती आहे ही भरती 2017 मध्ये पहिल्यांदा झाली, म्हणजे 19 ची भरती. नंतर 2022 ची जी भरती आहे, जे विद्यार्थी 2 वर्षापासून आता शिक्षक सेवक म्हणून रुजू आहेत, आणि ही तिसरी टेटच्या माध्यमातून होणारी ही भरती आहे. यात पारदर्शकता ही 100% वाढलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. कारण जे विद्यार्थी, जे कलिग्स, तुमचे मित्र असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमचे बहीण असतील, कोणी भाऊ असेल, जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागले आहेत, त्या सर्वांना विचारा, एकही रुपया वसिला न देता, कुठेही काही न करता ते त्या ठिकाणी नोकरीवर आहेत. जे विदाऊट इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगतो आहे मी तुम्हाला. विथ इंटरव्ह्यू मध्ये जिथे वसिला दिला असेल, एखाद्या संस्थेला तुम्ही पैसे दिले असाल, पण जो रेट आहे तो बी कमी झालेला आहे आणि आता ही जी भरती होणार यात पण सुद्धा कमी होईल, कारण एका जागेसाठी 3 विद्यार्थी असणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे पारदर्शकता ही वाढलेली आहे, 0 रुपयातही विद्यार्थी लागलेला आहे. आता आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करत असताना, कट ऑफचा विचार करत असताना, आधी आपल्याला जागेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, स्पर्धेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपले विद्यार्थी 1,80,000 आपण विद्यार्थी आपण पकडलेले आहेत. त्यात आपल्या सर्वांना माहिती आहे 100 पेक्षा जास्त, 100 पेक्षा कमी मार्क्स असणारे 77 ते 78,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे 1,00,000 विद्यार्थी ही 100च्या वर मार्क्स असणारे आहेत. याच्यामध्ये आपण वेगवेगळे जर विश्लेषण केले तर त्यामध्ये सायन्स आणि मॅथ असणारे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे कोणी सामाजिक शास्त्र घेऊन पास झालेले असतील, कोणी फक्त डीएडएस विद्यार्थी आहेत, म्हणजे ते पेपर 2 पास असतील, कोणी पेपर 1 पास असतील. मग पेपर 1 पास असणारा विद्यार्थी ऑल सब्जेक्ट साठी जातो 1ली ते 5वी करिता, बरोबर, पेपर 1 पास असणारा. नंतर पेपर 2 पास असणारा जो विद्यार्थी मॅथ आणि सायन्स याच्यात सुद्धा आपल्या डिवायडेड होत आहे, म्हणजे विभागणी होत आहे. या जे विद्यार्थी आहेत यात सुद्धा विभागणी होत आहेत. म्हणजे यात विभागणी झाली तर आपण हे जे विद्यार्थी आहेत, 1,80,000 विद्यार्थी आहेत, यातले आपण सायन्स आणि मॅथचे विद्यार्थी जे आहेत ते 30% आपण पकडणार आहोत. किती? फक्त 30% विद्यार्थी ही या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जास्त जागा मात्र काय असणार आहे, जागा जास्त असणार आहे आणि तुमची जी स्पर्धा आहे ती सुद्धा जास्त असणार आहे. मग आपला जो कटऑफ आहे कशावर लागणार आहे, तुमच्या मार्काच्या अंदाजानुसार. मग त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल जागेचा. मग जागा किती येणार आहे हे आपल्याला अजूनही माहित नाही, पण आपल्याला जागा सुद्धा तेवढ्याच पकडावं लागेल, जे 20 ते 30% जागा, 20% तरी जागा त्या सायन्स आणि मॅथच्या येतील. कारण सर्व मराठी शाळा आहेत, त्या मराठी शाळांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सोशल सायन्सही विषय असतात, सामाजिक शास्त्रही विषय असतात, जे कंपल्सरी विषय आहेत, आणि इकडे दुसरीकडे काय, सायन्स आणि मॅथ विषय आहे, जो कंपल्सरी विषय आहे, जो 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत असणार आहे विद्यार्थ्यांना. आणि आपल्याला माहिती आहे की जे टीईटी धारक विद्यार्थी आहे, पेपर 2 सायन्स आणि मॅथ असणारे, ते 8वी पर्यंत, 6वी आणि 8वी साठी त्यांचं त्या ठिकाणी निवड होणार आहे, जे फक्त पेपर 2 पास असणार आहे. म्हणजे असं जर आपण विभागणी केली तर वेगवेगळी विभागणी करत असताना आपल्याला मात्र यात विभागणी केल्यानंतर हा जो कट ऑफ आहे, स्पर्धा जरी जास्त असली तर विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त होत आहे, झिगझॅग होत आहे. यामुळे काय होत आहे, जे सायन्स आणि मॅथ जे विद्यार्थी पास असतील आणि जे विद्यार्थी एमएससी झालेले असतील, असे विद्यार्थी 11वी 12वी साठी सुद्धा निवडले जात असतात. असे विद्यार्थी 11वी 12वी साठी जर निवडले जात असेल तर हे सुद्धा विद्यार्थी काय होतात, कॉम्पिटिशन यांची हळूहळू कमी होते, म्हणजे यांची विभागणी जी आहे ती कमी होते. म्हणजे 11वी 12वी सायन्स आणि मॅथ वाले जाणारे एमएससी वाले ते वेगळीकडे जातील, म्हणजे त्यांचं हळूहळू काय होत जाते, विभागणी होत आहे सायन्स आणि मॅथच्या विद्यार्थ्यांना. नंतर 8वी 9वी 10वी म्हणजे 6वी आणि 8वीचे जे टेट पेपर पास आहे त्यांची विभागणी होणार आहे. नंतर 9वी 10वी साठी जे जे टीईटी पास नाही आहेत पेपर 2, जे टीईटी पास नाही आहेत पेपर 2, हे कुठे जाणार आहेत, 9वी आणि 10वी साठी ज्यांचा स्कोर कमी असणार आहे, ज्यांचा स्कोर चांगला असणार आहे ते 11वी 12वी साठी जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं, जे एमएससी झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या 20 ते 30% विभागणी होणार आहे. त्यामुळे जो कट ऑफ आहे हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आणि मॅथचा कट ऑफ ऑल कॅटेगरी फक्त एसटी सोडून, एसटीचा वेगळा कट ऑफ सांगतोय मी तुम्हाला,
ऑल कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण 5-6 मार्क्स जर सोडला तर 110-115 पर्यंत हा सायन्स आणि मॅथचा कट ऑफ येऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. महिलांचा कट ऑफ सुद्धा याच्यापेक्षा 5 मार्काने कमी समजायचा आहे. म्हणजे ओपनचे विद्यार्थी असतील 120-125 पर्यंत ओपनचे विद्यार्थी या ठिकाणी लागतील. त्यात महिलांचा कट ऑफ सुद्धा कमी येतील, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ सुद्धा कमी येईल. आणि त्यात एसटीचा जो कट ऑफ आहे, जर तुम्ही सायन्स मॅथ असाल, बरोबर आहे, पेपर 1-2 पास असाल किंवा तुम्ही एमएससी झाले असाल, बीएससी झाले असाल, 11वी-12वी साठी सिलेक्ट व्हायचं असेल तरी 110-100 पर्यंत तुमचा कट ऑफ येणार आहे. त्यात एसटी महिला जर असेल ते सुद्धा 100च्या खाली येणार आहे, हे एवढं नक्की तुम्हाला 100% सांगताय. कारण यात स्पर्धा कमी असणार, एसटी मध्ये स्पर्धा जागा जास्त, स्पर्धा कमी असणार आहे, विद्यार्थी कमी असणार आहे, त्यामुळे स्पर्धा कमी असणार आहे. जागा जास्त, विद्यार्थी कमी, स्पर्धा कमी असणार आहे, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इतर कॅटेगरीचं मी तुम्हाला सांगितलंय, ऍव्हरेजली मार्क्स सांगितले तुम्हाला 120 ते 125 मार्क्स असणार आहे. महिलांचा कमी मार्क्स येणार आहे, 115-120 पर्यंत महिलांचा कट ऑफ हा सायन्स आणि मॅथचा असणार आहे. आणि ही संधी सर्वाधिक का असणार, जास्त असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे सेमी इंग्रजी असेल तरी सायन्स आणि मॅथ असणार आहे. आर्ट म्हणजे मराठी माध्यम असेल तरी इंग्रजी आणि मॅथ असणार आहे, मॅथ आणि गणित असणारच आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन असणार, म्हणजे जास्त जागा असणार आहे आणि विद्यार्थी सुद्धा 30% असणार आहे. म्हणजे तुमचं मला त्या ठिकाणी संधी असणार आहे. आणि संधी का असणार आहे, स्पर्धा का कमी असणार आहे, कारण यामध्ये विभागणी होणार आहे. तुम्हाला आताच सांगितलं की 5वी 6वी ते 8वीचे विद्यार्थी सायन्स आणि मॅथचे वेगळीकडे जातील. 8वी 9वी 10वी जे टेट बीएड मध्ये ज्यांनी टेट दिले आहे आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी सेकंड नंबरला म्हणजे 8वी 9वी आणि 10वी साठी विचार करतील. आणि जे एमएससी झालेले आहेत ते विद्यार्थी, चांगला स्कोर असेल 150च्या वर, हे विद्यार्थी 11वी 12वीचा विचार करतील आणि त्यांची सुद्धा विभागणी. अशा 3 पद्धतीने यांच्या विभागण्या होतील. त्यामुळं विद्यार्थी सुद्धा त्या पद्धतीनं स्पर्धा सुद्धा कमी असणार आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला मी जे काही विश्लेषण सांगितलं, तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला हे मत माझं पटलं का हे सुद्धा सांगा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.